पुण्य संपादित करण्याच्या 3 गोष्टी आहेत, त्यापैकी एक दान पहिली गोष्ट आहे। पूजा पाठ से दुखों से मुक्ति नहीं मिलेगा, आपका ध्यान समाधि करना पड़ेगा। जेव्हापासून 1908 मध्ये माझ्या हातात बौद्ध धम्माचं पुस्तक दिलं केडुस्कर गुरुजीनं, तेव्हापासून मी बुद्ध पाहिला। ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये लंडनला यादी लागली आहे, जगामध्ये पहिला विद्वान कोण आहे, तर महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध हा जगातील पहिला विद्वान आहे। नमो तस्सै भगवतो नमो तस्सै भगवतो सम्मा सम्बुद्धस्स सियो नीलवर्णा निच्चरन्ति अनन्तकाशभुजके वज्रसिंहप्रकाश अंगिरस सतमिनो नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि। दाना वेरमणि शिखापदं समादयामि। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। वनगन्धगुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिदासं श्रीपादं सरोरुहे। पूजयामि बुद्धं कुसुमेन निर्मलं पूर्णमेतेन लभामि मोक्षं। पुष्पं मिलायाति अतायि धम्मी काये ततायाति नासमा। नास्ति मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं। एतेन सच वज्रेण होतु मे जय मंगलम। साधु 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 बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। भगवंत म्हणतात, धम्मो हवे रखंती धम्मचारी, धम्मो सुचिन्ने सुखमावाती। ऐसा निसंसा धम्मो सुचिन्ने न दुर्गती गच्छन्ति धम्मचारी। अर्थात जो श्रद्धावान उपासक उपासिका धम्माप्रमाणे आचरण करतो, धम्माचं पालन करतो, धम्म आपल्या जीवनामध्ये उतरवितो, अशा सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांचं धम्म सदैव रक्षा करत असतो, नेहमी रक्षा करत असतो। कशापासून रक्षा होत असते? आपल्या जीवनामध्ये जी काही अंतराय आहे, बाधा आहे, दुःख आहे, भय आहे, संकट आहे, विघ्न आहे, या सर्वापासून जर कोणी रक्षा करत असेल तर धम्म रक्षा करत असते। म्हणून धम्मो हवे रखंती धम्मचारी। याकरिता आपल्याला धम्माचं पालन करायचं आहे, कारण सब दुःख निस्सारण आहे। सर्व दुःखातून मुक्त होण्याकरिता भगवान बुद्धांनी धम्माचा उपदेश केलेला आहे। बोधिसत्व बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिलेला आहे। आणि म्हणून ज्याला ज्याला सुख पाहिजे, जो जो सुखाचं जीवन जगू इच्छितो, त्या त्या सर्वांनी केवळ आणि केवळ धम्माचं पालन केलं पाहिजे। जो धम्माचं पालन करतो तो सर्व दुःखातून, भय संकटातून मुक्त होत असतो। हळूहळू का असेना त्या त्या दुःखातून, त्या त्या विघ्नातून, बाधातून अवश्य मुक्त होतो आणि सुखपूर्वक जीवन जगतो। आणि म्हणून जो धम्माचं पालन करतो त्याला सुख प्राप्त होत असतं, असं भगवान बुद्ध म्हणतात। आणि अशा प्रकारे धम्माचं पालन करत सुखपूर्वक जीवन जगत असताना या संपूर्ण जीवनामध्ये
तो आणि परलोकातही मृत्यूनंतरही त्याला सद्गती सुगती लाभत असते. अशा प्रकारे धम्माचा दुहेरी लाभ आपल्याला या ठिकाणी मिळतो. म्हणून धम्मो सुचिन्ने सुखमावाती ऐसा निसंसा धम्मो सुचिन्ने न दुर्गती गच्छन्ति धम्मचारी. धम्माचं आचरण करणारा दुर्गतीला प्राप्त होत नाही, दुःखाच्या गतीला प्राप्त होत नाही. म्हणून आपल्याला धम्माचा अंगीकार करायचा आहे आणि त्याकरिता बोधिसत्व बाबासाहेबांनी आपल्याला धम्माचा उपदेश केलेला आहे. काय सुख मिळतं? एकदा अनाथपिंड गृहपती भगवंताकडे जतवन विहारामध्ये गेला आणि भगवंताला अभिवादन करून म्हणाला की भगवान, आम्ही गृहस्थ आहोत, उपासक आहोत. या गृहस्थाच्या हिताकरता सुखाकरिता आम्हाला असा सद्धम्माचा उपदेश करा की जे आमच्या याही लोकांच्या हिताकरता होईल, याही लोकांमध्ये आम्ही सुखपूर्वक जीवन जगू आणि परलोकामध्येच आम्हाला सुखपूर्वक शांतीपूर्वक जीवन जगता येईल. अशा प्रकारचं म्हटल्यानंतर भगवान म्हणाले की गृहपती अनाथपिंडिका, या लोकाच्या परलोकाच्या हिताकरता या 4 गोष्टी आवश्यक आहेत गृहस्थाला. या 4 गोष्टीचं जो पालन करतो तो सर्वत्र सुखी असतो. त्याला भय दुःख संकट अजिबात उत्पन्न होत नाही. तर कोणत्या गोष्टी सांगितल्या भगवंतांनी अनाथपिंड गृहपतीला? या 4 गोष्टी सांगितल्या, लक्षात घ्या. भगवान म्हणाले की असा श्रद्धावान उपासक उपासिका, धम्मवान उपासक उपासिका, त्याला 3 रत्नाच्या प्रती तो शरणागत असला पाहिजे. शरण श्रद्धेनं घेतलेली पाहिजे. कारण धम्माचा अंगीकार करण्यासाठी, धम्म मार्गावर चालण्यासाठी पहिली जर गोष्टी कोणती आवश्यक असेल तर ती श्रद्धा आहे. श्रद्धा हे बल आहे, शक्ती आहे. ज्याच्याकडे श्रद्धा आहे तो सद्धम्माचं आचरण करतो. श्रद्धा नसेल तर तो आचरण करत नाही, त्याच्या 1 पाऊल सुद्धा धम्माच्या मार्गावर वाटचाल करू शकत नाही. म्हणून श्रद्धा बीजं तपोवृत्ती, श्रद्धा हे बीज आहे. ते बीज 3 रत्नाच्या प्रतीचं, श्रद्धेचं, बोधिसत्वाच्या प्रतीचं आपल्या चित्तामध्ये, आपल्या मनामध्ये रुजलं पाहिजे. आणि आपल्या मनामध्ये अकंप श्रद्धा असली पाहिजे, अविचल श्रद्धा असली पाहिजे, अत्यंत परिशुद्ध श्रद्धा असली पाहिजे. जो अशा पद्धतीने श्रद्धावान असतो, भगवंत म्हणतात श्रद्धायन करीती योग, श्रद्धेनं सर्व दुःखाचा डोंगर पार केला जाऊ शकतो. एवढं बल या श्रद्धेमध्ये आहे. মনের আয়না মনের আয়না খুলিয়া দেখিলে হাই, মনের কপাট খুলিয়া দেখিলে হাই, মনের মানুষ কোথায় পাওয়া যায়? मैं एक्सप्लेन करता हूं. अंदर घरे साफ सुन दाइले सारा रात्रि साफेर भय. जो अविद्या में आप लोग है, क्या अविद्या है? पंचस्कंद, रोग वेदना संज्ञा संस्कार विज्ञान, ये जो चक्षु कन्न नाक मुख तन्हा, इसकी वजह से संसार में हम बार बार परिभ्रमण कर रहे हैं. ये चीज को रियलाइज करना पड़ेगा. चतुराज्य सत्य चतुर्थ विनिमुक्त धम्मानात्ति, बुद्ध धम्म का 30 शरण पंचशील. फिर तीसरा चतुराज्य सत्य. बुद्ध ने क्या कहा? दुख की कारण, दुख रोग की उपाय. उसके बाद आर्याष्टांगिक मार्ग आपको पता है. सम्यक दृष्टि, सम्यक संकल्प, सम्यक ज्ञान, सम्यक आजीव, सम्यक स्थिति, सम्यक समाधि, 10 पारामिता. जो बुद्ध ज्ञान को पाना चाहता है, इनको 30 शरण पंचशील चतुराज्य सत्य आर्याष्टांगिक मार्ग 37 प्रकार बुद्धि पक्षीय धर्म इनको करना पड़ेगा. दान शील भावना शील समाधि प्रज्ञा. तो बुद्ध का जो धम्म है पूजा पाठ, ये जो है प्राइमरी है. पूजा पाठ से दुखों से मुक्ति नहीं मिलेगा, आपका ध्यान समाधि करना पड़ेगा. तो मैं ज्यादा कुछ नहीं कहते हुए आप लोग से निवेदन, मुझे भी आके अच्छा लगा. हम लोग सब सुख शांति चाहता है. सुख कहां से आएगा? शांति कहां से आएगा? बुद्ध कह रहे सुख भी अपना कर्मों से क्रिएट होता है, दुख भी अपना कर्मों से क्रिएट होता है. ये चीज बाबा साहब रियलाइजेशन किया. क्या किया? नजस्स बसला होते नजस्स होती ब्रह्मणो, कामानो बसला होते होती ब्रह्मणो ब्रह्मणो. बुद्ध क्या कहा? जन्म से जन्म से कोई ब्रह्मण चंडल नहीं होता है, बड़ा छोटा नहीं होता है.
अपना कर्म से नजस बसल हुती जन्म से छोटा बड़ा कम्मानो बसल हुती हुती कम्मानो ब्रह्मानो। हम लोग जो यहाँ बैठे हुए हैं ना, अपना कर्मों से कोई ऑफिसर बना, कोई कर्मों से डॉक्टर बना, कोई कर्मों से इंजीनियर बना, और कोई कर्मों से साधारण आदमी भी है, क्योंकि टाइटल के हिसाब से आदमी का कर्म फील होता है, फीलिंग्स होता है। तो मैं आप लोग से निवेदन, हमारा जो जिंदगी है क्या है, हम संसार में बुद्ध ने बताया जन्म से मृत्यु तक दुख है, ये दुखों को रियलाइजेशन करना। साथ साथ में क्या है, भगवान बुद्ध का जो अंतिम गाथा क्या है, बुद्ध ने क्या बताया, अनिश्चावता संकारा, अनिश्चावता संकारा उपद्दवय धम्मिनो सब्बे सत्ता मरंती सा मरिंसु सा मरिसरे ताते बाहं मरिसामी नत्ति में अता संशयो। अंतिम गाथा भगवान बुद्ध कुशिनारा में बताया, हम लोग ये सब अनित्य है। क्या है? अनित्य है। हम लोग जैसा समझ में है ना, कहते हैं ना, तेरा जैसे लाखों आए, हम लोग जैसा लाखों आए, हम लोग जैसा लाखों खाए, है ना। ये जो काया क्या है, झूठी काया झूठी माया, झूठी काया झूठी माया, तेरा जैसे लाखों खाए। मत करो अभिमान, मत करो शान। ये क्या है, जिंदगी 70-80 तक है। जब बुद्ध ज्ञान जिसके पास होगा वो लड़ाई झगड़ा नहीं करेगा, वो रियलाइज करेगा संसार में मैं आई हुई है, ये संसार के अच्छा से इस्तेमाल करके मुझे जाना है। तो मैं आप लोग से निवेदन है, ये जिंदगी सब आपको पता है, लेकिन इसको जगाना पड़ेगा। ये क्या है आप लोग को पता है ना, मौत जब तुझको आवाज देगी, अनिश्चवता संकारा, मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा। ये मखमल का चादर है तेरा, मरने के बाद काफन में बदलना पड़ेगा। ये जिंदगी एक किराया का घर है गाना में कहते ना, जिंदगी है, बोलिए आप लोग भी बोलिए, जिंदगी है किराया का घर है, एक ना एक दिन माशान भूमि है, गुग्गुस छोड़ के माशान भूमि जाना पड़ेगा। जिंदगी एक किराया का घर है, जिंदगी एक किराया का घर है, एक ना एक दिन गुग्गुस छोड़ के माशान भूमि जाना पड़ेगा। ये मखमल का चादर है तेरा, ये काफन में बदलना पड़ेगा। आपका सबका मंगल, हैप्पीनेस, हेल्थी लाइफ, प्रेइंग टू द लॉर्ड बुद्ध। आप सब लोग स्वस्थ रहे, अच्छा रहे। फिर मैं सभी को मेरा थैंक यू वेरी मच। साधु साधु साधु। पूजनीय वंदनीय भंतेजी बोधिधर्म बुद्धगया यांनी संपूर्ण बुद्धाचा अष्टांगिक मार्ग, दुःखमुक्तीचा मार्ग, अष्टांगिक मार्गामध्ये त्यांनी सर्व सांगितले। सम्यक दृष्टी, सम्यक समाधी, सम्यक स्मृती, सम्यक व्यायाम, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत। त्यांचा उद्देश होता, लोक ऐकत नाही, धम्म उपासक ऐकत नाही, त्यांना मनावर कंट्रोल केले पाहिजे। जर मनावर कंट्रोल राहिले तर संपूर्ण मन शुद्ध होईल। याप्रमाणे त्यांनी एक अत्यंत मार्मिक मूल्यवान असा आपल्याला संदेश दिला। याबद्दल मी पूजनीय वंदनीय भंतेजी बोधिधर्म यांना धन्यवाद, आभार मानतो। यानंतर वंदनीय पूजनीय भंतेजी रत्नमणी गुग्गुस यांनी आपल्या
प्रबोधनाला सुरुवात करावी. सगळ्यासोबत एकामेकासोबत प्रेम राहिला, कार्यक्रमा म्हणून प्रेम वाढला पाहिजे. एकामेकासोबत घरच्या शेजारी बाजूबाजूले राहतात, सगळ्यासोबत जर प्रेम राहिला तर भारतामध्ये असे कार्यक्रम किती चांगले होतो, चांगले कार्यक्रम होतो. तर जे असे कार्यक्रम करण्यासाठी की जे कार्यक्रमामध्ये जर माझ्यासारखे जर पोटभराने भंतेजी जर राहिले आणि जर माझ्यासारखेच काही धर्मासाठी झटणारे राहिले, काही माझ्यासारखे समाजासाठी झटणारे राहिले, जर तसे जर समाजामध्ये जर तसे असतील आणि पोटभरासाठी झटणारे, समाजासाठी झटणारे आणि धर्मासाठी झटणारे, कधी आमच्यामध्ये एकामेकावर श्रद्धा राहत नाही आणि प्रेम नाही राहत. आमच्यामध्ये प्रेम राहायचं आहे तर पहिलं एकामेकामध्ये मैत्री जोडा लागेल. प्रत्येकासोबत मैत्री पाहिजे. म्हणजे मैत्री कुठून जोडणार आहे की एका डावाने 10-50 लाखाचा जर कार्यक्रम केलं तर लोकांमध्ये थोडीच प्रेम वाढते, मैत्री थोडी एक वाढणार आहे, वाढत नाही. की जेव्हा धर्मासाठी सुद्धा वेळ दिलं पाहिजे, समाजासाठी वेळ दिलं पाहिजे, मायबापासाठी वेळ दिलं पाहिजे, यारासाठी सुद्धा वेळ दिलं पाहिजे. तेव्हा लोकांमध्ये मैत्री वाढते. पानादी पाहता वीरमणी सिक्का वदन समाध्यामी, म्हणजे पाणी मात्राले सुद्धा न हिंसा करता लालन पालन करता आलं पाहिजे, केलं पाहिजे. जेव्हा मैत्री वाढण्यासाठी चर्चमध्ये जाणारे बांधव किती धर्माच्या नियमानं जातात, मस्जिदमध्ये जाणारे बांधव त्याच्या धर्माच्या नियमानं ते जातात, गुरुद्वारामध्ये जाणारे बांधव त्याच्या धर्माच्या नियमानं ते जातात, जैन मंदिरात जाणारे बांधव त्याच्या धर्माच्या नियमानं जातात, मंदिरात जाणारे बांधव त्याच्या धर्माच्या नियमानं ते सुद्धा जातात. मग बुद्ध विहारात जाणारे बांधव किती धर्माच्या नियमानं जातात, किती नियमानं जातात, त्याच्या हाती जबाबदारी आहे. जाणं नाही जाणं की धर्माला जेव्हा वेळच देत नाही, एकामेकावर प्रेम कधी होत नाही. प्रेम करायचा एकामेकावर तर धर्मासाठी वेळ दिलं पाहिजे. कम से कम अमावस्या, पौर्णिमा, अष्टमी ह्या 3 तरी महिन्यामध्ये जर वेळ दिलं तर एकामेकावर धर्मातून प्रेम जिंकता येते, धर्मातून वैर्याले मैत्री करता येते. तर वैरीले जिंकण्याचा आपला दम आहे. तर आपल्यामध्ये जर विचारच एकत्र येत नशील, लोकांचे एकामेकावर प्रेमच नशील, तर बुद्धगया कशी मुक्ती आंदोलन होईल तुम्हाला? घरा मागाच्या बरं बोललं, घरा पुढच्या बरं बोलत नाही, डाव्या बाजूच्या घरी बोललं तर उजव्या बाजूच्या घरी बोलत नाही, घरा पुढच्या बरं बोललं तर घरा मागाच्या पुढे बोलत नाही. म्हणजे मैत्री कोणासोबत आहे? मैत्रीच नाही आहे. मैत्री एक धम्म आहे, मैत्री एक आचरण आहे. प्रेम करणंच धम्म आहे. प्रेम जर नशील तर धम्म होत नाही आणि धर्म होत नाही. जो प्रेम एकामेकाला करते ना त्याच बौद्ध धम्म आहे. प्रेम एकामेकावर ठेवते. सर्वांवर देशामध्ये जेवढे लोक आहात, उपासिक आहात, उपासक आहात, अनेक समाजामध्ये जर प्रेम राहिलं तर सगळे लोक प्रेम राहिलं तर सगळेच भारतातले लोक जर हिंदू राष्ट्र म्हणलं तर हिंदू राष्ट्र होते. सगळेच भारतामध्ये जर प्रेम राहिलं, सगळेच बौद्ध देशमध्ये बौद्ध देश होते. आणि अनेक नाव घेतलं, अनेक धर्माचं नाव घेतलं, अनेक धर्माचा देश होऊ शकते. तर जगामध्ये ना सगळ्यात प्रेम मोठा पाहिजे.
प्रेमशिवाय होत नाही. म्हणजे चर्चमध्ये सुद्धा धर्मगुरू आहे, मस्जिदमध्ये धर्मगुरू आहे, गुरुद्वारामध्ये धर्मगुरू आहे, जैन मंदिरात धर्मगुरू आहे, हिंदूच्या मंदिरात सुद्धा धर्मगुरू आहे, बुद्ध विहारामध्ये धर्मगुरू आहे. पण भारतामध्ये धर्मगुरू अशी कोणती शाखा आहे धम्म शिकासाठी? धर्मगुरू तर लोकाले पाहिजे शिलवान पाहिजे. मग शिलवान करण्यासाठी लोक किती मदत करणाऱ्या धर्मगुरूले? भारतामध्ये कोणती शाळा आहे, कोणती शाखा आहे भारतामध्ये? शाखा कोणतीच नाही आहे. राजे महाराजे संपूर्ण लोक शरणागती पत्करत होते आणि बुद्धाची शिक्षा ग्रहण करत होते. त्यामध्ये कश्यप जे होते, हे कश्यप कसे संघाचे फादर झाले आणि तो एवढा मोठा भगवान गौतम बुद्धाचा संघ आपल्यापर्यंत कसा आला, त्याचा मला खास जो त्यावेळेचा म्हणजे कश्यपेचा ठेवा. कश्यपेनंच आपल्यापर्यंत हा धर्म आतापर्यंत जो आला हा कश्यपामुळे. पण कश्यपाची जीवन कहाणी कशी आहे? कश्यपे जेव्हा 20 वर्ष झाले तेव्हा तो राजासारखा होता आणि बराचसा श्रीमंत असल्या कारणामुळे त्याने ठरवलं होतं की मी लग्न करणार नाही, मी तपस्वी आणि संन्यासी जीवन जगेल. परंतु आई वडिलांनी त्याला काय केलं, ब्रेक केलं आणि आई वडिलांनी म्हटलं की नाही, तुला लग्न करायच लागेल, कारण एवढी मोठी संपत्ती, एवढी मोठी जी पैसा अजना संपत्ती सोनं नाणं ह्याने काय करायचं. तर त्याने एक युक्ती सुचवली. कोण? कश्यपेचं नाव पिपला होतं. काय होतं? पिपला आधीचं, नंतर कश्यपे पडलं. कश्यपेला एक युक्ती सुचली आणि त्याने काय केलं पहा. काही काही गोष्टी फार टर्नवर घेऊन जातात मनुष्याला. लाईफ मध्ये 1-2 टर्न असतात आणि छोट्या छोट्या गोष्टीनं टर्न पॉइंट माणसाच्या जीवनाचा सुरू होतो आणि तोच फार महत्वाचा असतो. तो एवढा महत्वाचा असतो, छोटासा टर्न पॉइंट, सुई एवढा पॉइंट असतो तो, पण खूप महत्वाचा ठरतो. तशा वेळेस त्यांनी काय केलं कश्यपाने, की संपूर्ण घरचं नाही, त्याआधी काय केलं की अशी पेंटिंग काढली की ती संपूर्ण त्या म्हणजे कपिल वस्तू म्हणा किंवा त्या राज्यात तशी पेंटिंगच नव्हती, अशी एक उत्कृष्ट पेंटिंग काढली आणि ती पेंटिंग सोनाराला घरी बोलवून त्याला दाखवली की याच जशी पेंटिंग काढली आहे त्याच पेंटिंग नुसार मला हुबेहूब बिलकुल अशीच काय बनवून दे मूर्ती. आणि सोनाराने तशीच हुबेहूब मूर्ती बनवून दिली. मूर्ती बनवून दिल्यानंतर काय झालं की हुबेहूब सोन्याची तशी आणि तिच्याही पेक्षा चांगली, पेंटिंग पेक्षा चांगली सोन्याची मूर्ती बनवली. मूर्ती बनवल्यानंतर त्याने आई वडिलांना सांगितलं, इतरच लोकांना सांगितलं की जर अशी मुलगी मला तुम्ही पाहून देत असाल तर मी लग्न करण्यास तयार आहे, अन्यथा बिलकुल नाही. म्हणजे पेंटिंग स्वतः काढली, त्याला सोनंही स्वतःच दिलं घरचं आणि ती पेंटिंग दाखवून आई वडिलांना काय म्हटले की मला जर अशा पेंटिंगची अशीच रूपवती जर मुलगी असेल तर मी लग्न करण्यास तयार आहे. त्याला माहित होतं का अशी कुठेच हुबेहूब मुलगी मिळणार नाही, पण प्रकृती निसर्ग 15 दिवसानं तिच्याही पेक्षा चांगली मुलगी, ज्यांनी जे पेंटिंग काढली होती पेंटिंगच्या पेक्षा चांगली मूर्ती आणि मूर्तीच्या पेक्षा चांगली हुबेहूब बिलकुल तशीच मुलगी त्या नातलगांनी पाहून आणली. पाहून आणल्यानंतर त्याला लग्न करणं भाग पडलं, कारण मुलगी तशीच हुबेहूब. लग्न केल्यानंतर काय झालं की ती जी मुलगी होती तिनेही सुद्धा प्रण घेतला होता की मी लग्न करणार नाही, मी संन्यास धारण करेन. मी पूजनीय भंतेजी मेधनकर महाथेरो यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या उद्घाटक
भाषणातून किंवा प्रबोधनातून देतील अशी मी त्यांना विनंती करतो. 26 जानेवारी या दिवशी या ठिकाणी भव्य धम्म संमेलन घेतलेलं आहे. खरोखर हा दिवस जर आपल्या जीवनात आला नसता 26 जानेवारी, तर आपल्याला संमेलन घ्यायचं कामच नसतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की हा 26/11 म्हणजे 26 नोव्हेंबर संविधान दिवस. हा संविधान दिवस तुमच्या जीवनात येण्यासाठी माझ्या जीवनामध्ये मला कष्ट किती सोसावे लागले आणि यांच्या नंतर म्हणजे 26/11 पर्यंत माझे शेवटचे कष्ट झाले, पण त्या 26/11च्या नंतर 2 महिन्यानं मात्र प्रजासत्ताक दिन आला हा 26 जानेवारी. म्हणजे संविधान तर 1950 मध्ये लिहून झालेलं होतंच. 49 मध्ये लिहून झालं, मग 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन का आला बा, ते 26/11 का आला नाही? त्याचं कारण असं होतं की जो काँग्रेस म्हणजे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जो काँग्रेसनं स्वातंत्र्याचा झेंडा लावला होता, त्यासाठी काँग्रेसला पूर्ण 30 वर्षे ह्या दिवशी पूर्ण होणार होते आणि म्हणून 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी माझ्या जीवनामध्ये एवढं दुःख सोचलं की संविधान लिहित असताना माझ्या पायाचे गुडघे पण दुखत होते आणि संविधान लिहित असताना 2 पुस्तकं पण लिहिणं चालू होते, ते म्हणजे बुद्ध आणि त्यांचा धम्म. म्हणजे 2 संविधान लिहिण्यासाठी मला 2 वर्ष 11 महिने 18 दिवस जरी लागले, पण बुद्धाचा धम्म लिहिण्यासाठी 5.5 वर्ष लागलेले आहे. तो एवढा महान धम्म आहे तथागताचा. तो धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 या दिवशी तुम्हाला सांगितलं की मी 1908 पासून बौद्ध धम्माकडे वळलेला आहे. जेव्हापासून 1908 मध्ये माझ्या हातात बौद्ध धम्माचं पुस्तक दिलं केडुस्कर गुरुजीनं, तेव्हापासून मी बुद्ध पाहिला. आणि तो 1956 पर्यंत बुद्ध मी पाहत राहिलो आणि 1956 पर्यंत मी तुमच्या हातामध्ये, मला माहित होतं की तुमच्या जीवनामध्ये शिक्षणाने क्रांती होणार नाही, पण बुद्ध धम्म घेतल्याच्या नंतर तुमच्या जीवनामध्ये क्रांती होईल. आणि जेव्हा बाबासाहेबांनी बुद्ध धर्म स्वीकारला तेव्हा तुमच्या जीवनामध्ये सूर्याचा प्रकाश समाप्त झाला, चंद्राचा प्रकाश समाप्त झाला, अग्नीचा प्रकाश समाप्त झाला आणि बुद्धाचा प्रकाश सुरू झाला. आणि तेव्हा जेव्हा बुद्धाचा प्रकाश तुमच्या जीवनामध्ये सुरू झाला तेव्हा तुम्ही कलेक्टर झाले, डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, वकील झाले, जज झाले, त्या देशाचे न्यायाधीश झाले. केव्हापासून? जेव्हा बुद्ध तुमच्या पाशी आला तेव्हापासून. आणि म्हणून बुद्ध जगामध्ये बुद्ध अशी एक शक्ती आहे की बुद्धाशिवाय जगात दुसरी शक्ती नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की जगामध्ये अशी बुद्ध एक अशी शक्ती आहे, कारण बुद्ध धर्म हा जागतिक कीर्तीचा धर्म आहे आणि आपल्याला माहित नसतो की बुद्ध धर्म हा जागतिक कीर्तीचा धर्म कसा आहे. जगामध्ये पहिल्या क्रमांकावर आलेला धर्म आहे तो म्हणजे बौद्ध धर्म. त्याचे निकष पण घेतलेले आहे, जसे बुद्धाचे निकष घेतलेले होते. कसे? जगातला पहिला विद्वान कोण असेल तर तो बुद्ध आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये लंडनला यादी लागली आहे, जगामध्ये पहिला विद्वान कोण आहे तर महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध हा जगातील पहिला विद्वान आहे. कारण जेव्हा ते निकष विचारले गेले होते कसा काय विद्वान आहे बा तथागत भगवान गौतम बुद्ध, तर त्यांनी सांगितलं सोन्याच्या पात्रात जेवत असणारा व्यक्ती मानवाचं दुःख नष्ट करण्यासाठी सोन्याचं पात्र फेकून देऊन हातात मातीचं भिक्षा पात्र घेतलं, ज्यांनी 45 वर्ष लोकांना फुकट उपदेश देऊन लोकांच्या जीवनामध्ये सूर्यासारखा प्रकाश दिला, असा तो महामानव. म्हणून महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध हे जगातील पहिले विद्वान आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात.
विद्वान माणसाच्या मागे जासाल तर विद्वान व्हाल, आणि अज्ञानी माणसाच्या मागे जासाल तर अज्ञानी बनणार. हे तथागताने महामंगल सूत्रामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे.